बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी बघूयात। कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली। त्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं अजित पवारांनी संकेत दिले। धनंजय मुंडे यांना न्यायालयानं एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे। राज्यामध्ये काही मंत्री यांची गच्चंती होईल अशी जोरदार चर्चा सुरू असताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळा प्रकरणी कोर्टात असलेल्या जनहित याचिकेत क्लीन चिट मिळणं हा निव्वळ योगायोग आहे का, की या क्लीन चिटद्वारे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणं शक्य होईल अशी चर्चा समोर आली आहे। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय। त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। अजित पवार म्हणतात कृषी घोटाळ्यातनं धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे, पण अजून एक प्रकरण बाकी आहे। तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं, कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही। तर एकूणच अजित पवार यांनी केलेलं हे भाष्य आणि त्यावरनं आता पुन्हा एकदा चर्चा रंगणार। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, एका प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे, दुसऱ्या प्रकरणातला निकाल बाकी आहे। अजित पवारांनी आज दिलेले संकेत त्यावरनं काय सांगाल? आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे। परंतु त्याच प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केलेली आहे आणि लोकायुक्तांकडची त्यांची जी तक्रार आहे, पिटिशन आहे, त्याच्यावर अजून निर्णय व्हायचा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंजली दमानिया यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की जी याचिका उच्च न्यायालयामध्ये होती त्या याचिकाकर्त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे जे आहे ते वकिलांनी योग्य पद्धतीनं कोर्टाच्या समोर मांडलेले नाही। माझ्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे आहेत, ते पुरावे जर कारण याचिकाकर्त्यांना त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल, जे याचिकाकर्ते दुसरे कुणीतरी आहे ते जर सर्वोच्च न्यायालयात जात असतील तर अंजली दमानिया यांना त्याच्यामध्ये इंटरव्हीन करता येणार आहे आणि त्या म्हणाल्यात की जर सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरव्हीन करण्याची संधी मिळाली तर हे सगळे पुरावे ते तिथे देणार आहेत, जे आत्ता त्यांनी लोकायुक्तांपुढे मांडलेले आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांना जर मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला तर मी पिच्छा पुरवेन असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे। आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या कृषी घोटाळ्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे जे ठोस पुरावे आहे, शासकीय अहवाल आहेत, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या मी कोर्टापुढे न्यायालयापुढे मांडेन आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही हे बघेन असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या बाबतीत ते अत्यंत कॉन्फिडंट आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे पुरावे इतके ठोस आहे की या आधारावर त्यांना या प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळू शकत नाही। त्यामुळे जर अजित पवार अशी वक्तव्य करत असतील तर ती त्यांनी करू नये आणि धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा जर त्यांचा काही विचार असेल तर तो करू नये असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।